कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी सोडण्यात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई विनाकारण हस्तक्षेप करत आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून पाण्याचं राजकारण करतात। त्यांनी सांगलीच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये। कोयना धरण देसाईच्या सातबाऱ्यावर नाही। त्यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे। प्रसंगी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी हरकत नाही, पण सांगलीचे पाणी कोणाला अडवू देणार नसल्याचा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिलाय। संजय पाटील पुढे म्हणाले, कोयना धरणातून सांगली जिल्ह्यात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी 32 टीएमसी पाणी प्रकल्प अहवालानुसार मंजूर आहे, परंतु सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कोणत्या अधिकारात हस्तक्षेप करतात? यापूर्वीही जिल्ह्यात कृष्णा नदीचं पात्र 17 ते 18 दिवस कोरडं पडलं। पिण्यासाठी सिंचनासाठी मोठी टंचाई निर्माण झाली। गणेश विसर्जनालाही नदीत पाणी नव्हतं, तेव्हाही देसाई यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली, तेव्हा आम्ही गप्प बसलो, पण आता पुन्हा ते सांगलीचं पाणी अडवतात। हा प्रकार सांगलीच्या स्वाभिमानाला धक्का देणार आहे। आम्ही तो कदापि सहन करणार नाही। कोयना धरण देसाईंच्या सातबाऱ्यावर नाही, त्यामुळे त्यांना सांगलीचं पाणी अडवण्याचा काय अधिकार? त्यांनी पाण्याचं राजकारण करून सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरू नये असा इशारा देण्यात आलाय। सांगली शहरातील उपनगर असलेल्या शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये एका शोष खड्ड्याने चिमुकलीचा बळी घेतलाय। याच उघड्या सांडपाण्याच्या खड्ड्यात खेळताना पडून एका 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। सदरची घटना ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। तहुरा राजू मुलानी असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। राजू मुलानी यांना तहुरा ही एकुलती एकच मुलगी होती। आज शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तहुरा घराबाहेर एकटीच खेळत होती। घरातील सर्वजण कामामध्ये व्यस्त होते। शामरावनगरमधील उपनगरामध्ये गटारींची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी नागरिकांनी घरासमोरच शोष खड्डे निर्माण केलेत। ज्ञानेश्वर कॉलनीमधील देखील उघड्या सांडपाण्याचे खड्डे आहेत। या खड्ड्यांची खोली देखील मोठी असल्याने याच्यावरून जाता येता नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। दरम्यान आज सकाळी तहुरा घराबाहेर खेळत असताना ती या सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडली। खोली जास्त असल्याने आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ती खाली गेली। नातेवाईकांनी ती कुठे दिसत नसल्याने शोध सुरू केला। याच वेळी त्यांच्या नातेवाईकांना तहुराचा ड्रेस पाण्यात तरंगताना आढळला। यानंतर नागरिकांनी पाहिले असता ती गटारीमध्ये मृत अवस्थेत आढळून आली। घडलेल्या या प्रकारानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केलाय। जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरगावच्या हद्दीतील कोतवाल वस्ती या ठिकाणी असणाऱ्या गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकलाय। या ठिकाणी कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी या ठिकाणाहून 136 किलो 865 ग्रॅम वजनाच्या गांजाची 127 झाडे असा एकूण 13,68,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 2 शेतकऱ्यांना अटक केली आहे। सिकंदर बरसू कोतवाल आणि उस्मान बरसू कोतवाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही सदरची कारवाई केली। उमदी पोलीस ठाण्याचे एक पथक उमदी परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली की सिकंदर कोतवाल आणि उस्मान कोतवाल या दोघा भावंडांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड केली आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी गिरगाव येथील कोतवाल वस्तीवर असणाऱ्या शेतामध्ये छापा टाकला। यावेळी या ठिकाणी कांद्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याचं निष्पन्न झालं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतातील गांजाची तब्बल 127 झाडे काढली। त्याचं वजन केले असता 136 किलो 865 ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचं समोर आलं। यानंतर पोलिसांनी कोतवाल बंधूंना अटक करून त्यांच्याकडून एकूण 13,68,650 रुपयांचा गांजा जप्त केलाय। ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज कारखान्यात ऊस दराच्या चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंग देशमुख यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत 3,006 रुपये पहिली उचल देण्याचं सर्वानुमते ठरलं। संघटनेची 3,050 रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी होती। त्यानंतर एका तासाच्या चर्चेअंती पहिल्या उचलीची रक्कम ठरली। तसेच मागील हंगामातील अधिकचे 100 रुपये देण्याचं आश्वासन यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय। यावेळी बोलताना संग्रामसिंग देशमुख म्हणाले की शेतकऱ्यांच्या हक्काचं व्यासपीठ तयार व्हावं या भावनेतून आणि शेतकऱ्यांच्या मागणीतून ग्रीन पॉवरची निर्मिती झाली आहे। चालू हंगामात 3,006 रुपये पहिली उचल दर देण्याचं आपल्या सर्वांच्या साथीने आणि साक्षीने देण्याचं कबूल करत आहोत आणि अंतिम दर शेतकरी संघटनेच्या बैठकीनंतर जो ठरेल व साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी नाराज होणार नाहीत याची काळजी घेऊन दिला जाईल। आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवलाय तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
जिल्ह्यातील सर्व 64 प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्मार्ट पीएचसीचे काम 100% पूर्ण झाल्यास रुग्णांना प्रत्येक तपासणीसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागणार नाही. त्यांच्या सर्व तपासण्या आपल्या गावामधीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण होतील. बहुतांश उपचारही सहज आणि तात्काळ उपलब्ध होतील असं प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलंय. जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य संजीवनी उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट पीएचसी जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा, ई हेल्थ सॉफ्टवेअर, अत्याधुनिक साधन सामुग्री, अद्ययावत आणि सुसज्ज इमारत या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला. यावेळी रिमोटची कळ दाबून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, म्हैसाळ गावचे लोकनियुक्त सरपंच रश्मी आबासाहेब शिंदे, निशिकांत पाटील, दीपक आबा शिंदे म्हैसाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कार्यकारी अभियंता भारती विराजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रम कदम उपस्थित होते. नवी दिल्ली येथे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून इमर्जिंग इंटिग्रेटेड कॅम्पस हा पुरस्कार जाहीर झालाय. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र गोवा विभागीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला इमर्जिंग इंटिग्रेटेड कॅम्पस हा पुरस्कार डॉ. व्ही.एम. मोहितकर, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, डॉ. के.व्ही. काळे, कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, डॉ. प्रतापसिंह देसाई, अध्यक्ष इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली, ISTE महाराष्ट्र गोवा विभागाचे चेअरमन डॉ. रणजित सावंत यांच्या हस्ते देण्यात आलाय. सदर पुरस्कार श्री अंबाबाई तालीम संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल यांनी स्वीकारला. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक संकुल सन 2009 साली अस्तित्वात आले. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला NAC A मानांकन प्राप्त असून यामध्ये अभियांत्रिकी पदवी, पदविका, MBA, फार्मसी हे अभ्यासक्रम शिकवले जातात. या शैक्षणिक संकुलात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. चालू शैक्षणिक वर्षात संस्थेचे B फार्मसी कॉलेज सुरू झाले असून संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा नवीन अभ्यासक्रम, अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य विकासाकरिता एम्पायर प्रोजेक्ट एक्झिबिशन, कौशल्य पेपर प्रेझेंटेशन व मॉडेल मेकिंग, मॅक्साइट प्रोजेक्ट एक्झिबिशन व पेपर प्रेझेंटेशन, स्पेक्युलम व स्टेपस अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढवण्यास मदत मिळते. प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट करिता आवश्यक ट्रेनिंग देण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रोजेक्ट्सनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकेही प्राप्त केली आहेत. काही प्रोजेक्ट्सची जिल्हा व राज्य पातळीवर दखल घेतली गेली आहे. अनेक शिक्षक विविध विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्यांनी 500हून अधिक शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सादर केले आहेत. काही शिक्षक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी परदेशातील विद्यापीठात काम करून आलेत आणि काही प्राध्यापकांना चांगल्या शोध निबंधासाठी पारितोषिकेही मिळाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाबाबत तोडगा निघाल्यानंतर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी कधी फुटणार याबाबत उत्सुकता लागली असताना जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक उद्या दुपारी 1 वाजता कडेगाव येथे होणार आहे. स्वाभिमानीने FRP अधिक 100 रुपयांसाठी आक्रमक असून कडेगावमधील बैठकीत तोडगा निघेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी FRP दिली जाणार आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप कोणतीच भूमिका घेतली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक रविवारी होतीये. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी दुपारी 1 वाजता कडेगाव येथील शासकीय सर्किट हाऊसमध्ये ही बैठक होईल. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार तसेच संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जे कारखानदार एकरकमी FRP देण्यास तयार होणार नाहीत त्यांचे कारखाने सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा संघटनेने दिलाय. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष कडेगावातील बैठकीकडे लागून राहिले. कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासन 125 वर्षापासूनच्या नोंदी धुंडाळत आहे. दरम्यान काही बोगस नोंदीही सापडत आहेत. जिल्हा प्रशासन 1880 पासून 1967 पर्यंतचे दप्तर तपासत आहे. साधारणतः 1920 पासून पुढे देवनागरीत तत्पूर्वी मोडी लिपीमध्ये नोंदी आहेत. मोडी नोंदणी पडताळणीसाठी कुणबी या शब्दाचा मोडी नमुना प्रशासनाने सर्व कार्यालयांना पाठवला आहे. त्यानुसार विविध कार्यालयात कर्मचारी दप्तर तपासत आहेत. काही ठिकाणी मोडी जाणकारांचीही मदत घेतली जाते.
या तपासणीमध्ये मोडीतील बोगस नोंदी सापडत आहेत. 1967 पूर्वीच्या दफ्तरात नोंदी केल्या आहेत. तत्कालीन गाव कुलकर्णी किंवा गाव कारभाऱ्यांनी सराईत मोडीमध्ये नोंदी केल्या होत्या, पण पुढे बनवेगिरी करताना बाळबोध पद्धतीने कुणबी अशी नोंदी केली आहे. काही ठिकाणी खाडाखोड केली, काही ठिकाणी मराठा समोर कुणबी असा विस्तार लिहिलाय, काही ठिकाणी नव्याने कोरी पाने जोडून नवी नावे घुसडली आहेत. प्रत्येक रजिस्टरमध्ये नोंदी संपल्यानंतर शेवटी काही कोरी पाने शिल्लक आहेत, ती फाडून मध्ये चिटकवली आहेत. त्यावर मोडीमध्ये बोगस नोंदी लिहिल्या आहेत. आपल्या नावापुढे कुणबी नोंद केली आहे. शंका येऊ नये म्हणून या पानांवर मध्ये मध्ये अन्य जातीची धर्माची नावेही नोंदवली आहेत. मोडीच्या जानकरांना शोध मोहिमेदरम्यान ही बनवेगिरी लक्षात येते. म्हैसाळ विजयनगर येथील रुद्राप्पा मल्लाप्पा पाटील यांच्या गायीच्या गोठ्यातून 30,000 रुपये किमतीच्या 2 म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल झालाय. तर बेडग येथील सौरेश्मा शब्बीर मुजावर यांच्या गोठ्यातूनही 30,000 रुपये किमतीची जर्सी गाय चोरून नेली आहे. रुद्राप्पा पाटील यांच्या घराजवळच मुक्त गोठा आहे. या गोट्यामध्ये 30,000 रुपये किमतीच्या 2 म्हशी आहेत. नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी जनावरांना चारा घालून सर्वजण जवळच असलेल्या घरात झोपी गेले. पहाटेच्या वेळी पाटील कुटुंबीय उठले आणि गोठ्यातील जनावरांना चारा घालण्यासाठी म्हणून गेले असता दावणीला म्हशी नसल्याचं लक्षात आलं. अज्ञात चोरट्यांनी 30,000 रुपये किमतीच्या 2 म्हशी चोरून नेल्याचं लक्षात आलं. पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय. तर बेडग येथील सौरेश्मा शब्बीर मुजावर यांच्या शेतातील पोल्ट्रीची जाळी उचकटून आत प्रवेश करून 30,000 रुपये किमतीची जर्सी गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. मुजावर यांनीही मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल झालाय.